लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने। नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मनोज जरांगे पाटील हे आंदोलकांसह मुंबईच्या दिशेने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी निघालेले होते। शासनाने त्यांच्या मागण्या मान्य केल्याने आता राज्यभर जल्लोष सुरू आहे। मनोज जरांगे पाटील हे आंदोलकांसह मुंबईच्या दिशेने शनिवारी 27 तारखेला मराठा समाजाच्या आरक्षणासाठी निघाले होते। शासनाने त्यांच्या मागण्या मान्य केल्याने आता राज्यभरात जल्लोष सुरू आहे। सातपूर कॉलनी परिसरातील छत्रपती शिवाजी उद्यान या ठिकाणी सकाळी सकल मराठा समाजाच्या वतीने पेढे वाटून आणि फटाके फोडून गुलाल उधळून जयघोषात आनंद उत्सव साजरा करण्यात आलेला आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय शासनाने घेतला, त्या संदर्भातील अध्यादेश देखील जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे राज्यभरातील मराठा समाजाकडून या निर्णयाचे स्वागत करीत आनंद उत्सव साजरा केला जातोय। त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा न्यायालयासमोर असलेल्या शिवतीर्थावर सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत हा आनंद उत्सव साजरा केलेला आहे। मराठा होते मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून जो जन लढा उभा झाला व त्याला सर्व स्तरातून पाठिंबा मिळाला आणि फक्त मराठाच नाही तर सर्व समाजाचे लोक त्यासोबत मनोज जरांगे पाटील यांच्या मागे उभे राहिले आणि काल खऱ्या अर्थाने सर्व गरजवंत मराठ्यांना ज्या ओबीसीची मागणी होती, ओबीसी आरक्षण मिळावं, त्यातून त्यांना ते मिळालं। मी आपल्या सर्व सातपूर विभागाच्या वतीने त्यांचं मनापासून आभार मानेल व असाच समाज त्यांच्या पाठीशी कायम राहील अशी ग्वाही देतो। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय। सर्वात प्रथम मराठ्यांच्या इतिहासातला कालचा दिवस हा सुवर्ण दिवस असं मी म्हणतो, कारण कित्येक वर्षापासून आमची जी मागणी होती की मराठा समाजाला ओबीसी समाजात आरक्षण भेटले पाहिजे, तो दिवस काल आमच्यासाठी खरंच उगवला। पण त्यासाठी मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे यांनी गेल्या कित्येक दिवसापासून जे आंदोलन चालू ठेवलं होतं व ती जी आंदोलनाची धगधग होती ती काल शेवट तिचा अंत झाला। पण आम्हाला एक सांगणं आहे की सरकारने जो अध्यादेश आम्हाला दिला आहे त्याच्यावर त्यांनी ठाम राहायचं। जर मराठा समाजासोबत जर धोका झाला तर याला सर्वस्वी सरकार जबाबदार राहील व मराठे यांची सत्ता उलथवल्याशिवाय शांत बसणार नाही। कालचा जो ऐतिहासिक निर्णय झाला, जो काल आम्ही सगळ्यांनी मराठा समाजाचं उत्स्फूर्त स्वागत केलं, त्याचं प्रतीक म्हणून आपण सातपूर कॉलनीमध्ये आम्ही आज सगळे मराठा समाजाच्या वतीने आपल्या शिवाजी महाराज पुतळ्याखाली याचा सत्कार करण्यासाठी आम्ही सगळे लोक जमलो आहोत। हा जरांगे पाटलांनी जो उठाव केला त्याच्यामध्ये आम्ही सर्व सातपूरकर बरोबर होतो आणि त्याच्या पुढे शिवाई देतो आणि ह्या आनंदाचं आम्ही सर्वांनी उत्स्फूर्तपणे स्वागत आजच्या दिवसात सकाळी केलेलं आहे। मराठा समाजाचा जो संघर्ष चालू होता, पिढ्याने पिढ्या गेल्या याच्यामध्ये, पण सरकार आतापर्यंत निर्णय देत नव्हतं। पण खरंच जरांगे पाटलांनी हा जो लढा उभा केला, ह्या लढ्यातनं सर्व मराठा बांधवांना ओबीसीतनं जे आरक्षण भेटलं त्याबद्दल जरांगे पाटलांचा आभार मानतो। फक्त सरकारला एकच म्हणणं आहे का हे टिकाऊ असंच हवं, कोणत्याही प्रकारची फसवणूक नका मराठा समाजाला, कारण की आत्तापर्यंत मराठा समाजाची फक्त चेष्टाच करत आलेले सरकार, फक्त हे टिकलं पाहिजे। हे जर मराठा समाजाला जर याचा जर फायदा झाला नाही तर निश्चित सगळा मराठा समाज एकत्र येऊन हे सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही। एवढं या प्रसंगी पुंडलिक बोडके, धीरज शेळके, नितीन निगळ, सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल गडाख, जीवन रायते, किशोर निकम तसेच सातपूर कॉलनी परिसरातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, सातपूर।